आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा। सुरुवात आरोप प्रत्यारोपांच्या बातमीनं संजय राऊत यांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे। संजय राऊत शिवसेनेचे नाहीत तर शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी त्यांनी घेतली असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला। कालच्या पत्रकार परिषदेतली भाषा पत्रकाराला शोभणारी नव्हती। प्रवीण राऊत यांना ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर राऊत घाबरले आहेत। भाजपवर आरोप केले परंतु कोणतेही पुरावे दिलेले नसल्याची टीकाही राणे यांनी केली। संजय राऊत यांची कुंडली माझ्याकडे वेळ आल्यानंतर मी बाहेर काढेन असा इशाराही त्यांनी संजय राऊत यांना दिला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीकेची तोफ टाकली। तसंच त्यांनी सूचक इशाराही दिलाय। आता आधीची भाजप राहिलेली नाही, ॲक्शनला रिॲक्शन येणार हे लक्षात ठेवा असा इशारा पाटील यांनी दिला। यंत्रणेवर दोष देता म्हणजे तुम्ही घटनेला सुद्धा दोषी ठरवता असा आरोप पाटील यांनी केला। संजय राऊत कोर्टावर अविश्वास दाखवत असल्याचा मुद्दाही पाटील यांनी अधोरेखित केला। संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केल्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा संजय राऊत आणि ठाकरे कुटुंबियांवर घणाघाती टीका केली। यावेळेला त्यांनी अन्वय नाईक जमीन प्रकरणावरून ठाकरे कुटुंबियांवर निशाणा साधलाय। संजय राऊत यांनी जमीन व्यवहारावरून टीका केली आहे ती माझ्यासाठी आहे की ठाकरे कुटुंबियांसाठी हे स्पष्ट करावं असा टोला सोमय्या यांनी लगावला। तसंच कोविड सेंटरच्या कंत्राटावरून सोमय्या यांनी पुन्हा एकदा सरकारवर हसूड ओढले। ब्लॅक लिस्टेड कंपनीला कंत्राट देऊनही अद्याप कारवाई का झालेली नाही असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला। महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत असंतोष सुरू असून 4 राज्यांमध्ये जर भाजपची सत्ता आली तर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाला गती येईल असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं। नाना पटोले यांचं सूचक वक्तव्य नेमकं कोणत्या हेतून आहे हे माहीत नाही, मात्र हे सरकार घाबरून गेलं असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले। काँग्रेस राऊत यांच्या पाठीशी आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नमूद केलंय। तर केंद्राची ब्लॅकमेलिंगची वृत्ती आहे आणि ही वृत्ती महाराष्ट्राची नाही असं म्हणत त्यांनी केंद्रावर हल्ला चढवला। अमरावती शहरात गेल्या महिन्याभरापासून शिवरायांचा पुतळा उभारण्याचा वाद सुरू आहे। आता अमरावती महानगरपालिकेमध्ये युवा स्वाभिमान पक्षाची सत्ता असल्यावरच शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवणार असल्याची घोषणा अमरावतीचे खासदार नवनीत राणा कौर यांनी केली। त्यामुळे 19 फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवणार असल्याची घोषणा राणा दाम्पत्यानं तुर्तास मागे घेतली आहे। शिवजयंतीच्या दिवशी सर्व नागरिक आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शांतता राखावी असं आवाहन सुद्धा खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटामध्ये दर महिन्याला 50 बालमृत्यू होत असतात। या सगळ्याला महिला आणि बालकल्याण खात्यात मोठ्या प्रमाणात होणारा भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला। या भ्रष्टाचाराची कागदपत्र ईडीकडे सोपवल्याचंही त्यांनी नमूद केलं। बेलापूर इथल्या जेट्टीचं काम पूर्ण झालं असून वॉटर टॅक्सीचं उद्याला उद्घाटन होणार आहे। बेलापूर मुंबईमध्ये याचप्रमाणे येत्या काळात मुंबई, ठाणे आणि इतर ठिकाणी सुद्धा ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली। तर केंद्रामुळे उद्घाटनाला उशीर झाला। पंतप्रधानांनी वॉटर टॅक्सी उद्घाटनाला प्राथमिकता द्यायला हवी होती। पंतप्रधान हे निवडणुकांच्या प्रचारात दंग आहेत असा आरोपही शेख यांनी केला। मध्य रेल्वेनं मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मुख्य मार्गावरच्या 36 नव्या लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 फेब्रुवारीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या फेऱ्यांचं उद्घाटन होणार आहे। या फेऱ्यानंतर मध्य रेल्वेवरच्या उपनगरीय रेल्वेवरच्या एकूण फेऱ्यांची संख्या वाढेल। या मार्गावरून 27 लाख प्रवासी प्रवास करतात। तब्बल 26 फेऱ्या या रस्त्यावर होतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान केंद्रानं रेल्वेला 11,000 कोटींचं बजेट दिल्यानं रेल्वेचा विकास जलद गतीनं होईल असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला। औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करायला तत्वतः मंजुरी मिळाल्याचा दावा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला। आज त्यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली। छत्रपती संभाजी महाराज विमानतळास त्यांनी तत्वतः अनुमती दिल्याचं खैरे यांनी नमूद केलं।
अकोला नगरपंचायतीवर भाजपचं वर्चस्व आहे. नगराध्यक्षपदी भाजपच्या सोनाली नाईकवडी यांची निवड झाली आहे, तर उपनगराध्यक्षपदी बाळासाहेब वडजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निकालानंतर माजी आमदार वैभव पिचड यांनी कार्यकर्त्यांचं JCBमधून गुलाल उधळून एकच जल्लोष केला. अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या अटकेची शक्यता आहे. यासाठी ईडीनं ठाणे मोक्का कोर्टात एक अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी लवकरच त्याला ईडी ताब्यात घेऊ शकते. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून मोठे खुलासे होतील अशी शक्यता वर्तवली जाते. पुण्याच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातले खासदार अमोल कोल्हे यांनी आंबेगाव तालुक्यातल्या लांडेपाडी या गावामध्ये घाटात येऊन घोडीवर बसावं आणि निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द सत्यात उतरवावा असं खुलं आव्हान शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयाचा लढा जिंकून देईन आणि शर्यतीच्या पहिल्याच बारीत मी स्वतः घोडीवर बसेन असं आश्वासन खासदार कोल्हे यांनी 2019च्या लोकसभा प्रचारात दिलं होतं. ते आज त्यांनी पूर्ण केलं. महाराष्ट्र सरकारनं शंकरपटासाठी परवानगी दिली, त्यामुळे अनेक ठिकाणी शंकरपटाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु संग्रामपूरच्या पातुर्डा गावात आज शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये शेकडो बैलजोड्यांनी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी प्रचंड संख्येनं गर्दी केली होती. या शंकरपटाच्या आयोजनासाठी परवानगी नसल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी देखील बघ्याची भूमिका घेतल्याची जोरदार चर्चा आहे. आंबेत महाप्रळ पुलाच्या दुरुस्तीकरता 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. दरम्यान हा पूल दुरुस्त होईपर्यंत सर्वांसाठी जंगल जेटी प्रवास मोफत करण्यात आलाय. आघाडी सरकारचा हा मोठा निर्णय असल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलंय. बातमी पुण्यातून आहे. उद्यापासून सावित्रीबाई फुले विद्यापीठातील हॉस्टेल सुरू होणार आहे. न्यूज 18 लोकमतनं विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याची बातमी दाखवली होती. या बातमीनंतर सावित्रीबाई फुले विद्यापीठानं हॉस्टेल सुरू करणार असल्याचं स्पष्ट केलंय. पहिल्या टप्प्यामध्ये PhDच्या विद्यार्थ्यांचं हॉस्टेल सुरू होईल. यानंतर इतर विभागांची हॉस्टेल सुरू होतील अशी माहिती कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे. पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांनी आज जागरण गोंधळ करत अनोखं आंदोलन केलं. अनेक दिवसांपासून या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी पालिका आयुक्तांसह विविध अधिकाऱ्यांकडे निवेदनं दिली होती, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर आज त्यांनी जागरण गोंधळ करत आंदोलन केलं. वेळेवर पगार मिळावा, वेतन चिठ्ठी मिळावी, रजा सणांच्या सुट्ट्या या मिळाव्यात, ESI कार्ड मिळावं, भविष्य निर्वाह निधी मिळावा यासह अन्य अनेक मागण्या या कर्मचाऱ्यांच्या आहेत. यासोबतच स्पीड न्यूजमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही बातम्या. आपण पाहताय स्पीड न्यूज आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. कोलकाता नाईट रायडर्सनं IPLच्या 15व्या हंगामासाठी कर्णधार पदाची घोषणा केली आहे. फ्रँचायझीनं 27 वर्षीय श्रेयस अय्यरची संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड केली. तो कोलकात्याचा एकूण 6वा कर्णधार असेल. श्रेयस अय्यरला यंदा कोलकाता संघानं 12.25 कोटी रुपयांना संघात दाखल करून घेतलं. अय्यर पहिल्यांदाच कोलकाताकडून खेळणार आहे. ज्येष्ठ संगीतकार भक्ती लाहिरी यांचं वयाच्या 69व्या वर्षी निधन झालं. मुंबईतल्या एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीयांना डिस्को गाण्यांची ओळख करून देणारा आणि त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण करणारा संगीतकार आपल्यातून निघून गेल्याची भावना सगळेच जण व्यक्त करतात. भक्ती लाहिरी यांचं पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आलं. अंत्यदर्शनासाठी नातेवाईक आणि बॉलिवूड तारकांनी घरी गर्दी केली. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ गायिका संध्या मुखर्जी उर्फ संध्या मुखोपाध्याय यांचं रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. त्या 90 वर्षांच्या होत्या. भारत सरकारनं यंदा संध्या मुखर्जी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला होता. मात्र हा पुरस्कार स्वीकारण्याआधीच नकार दिल्यानं संध्या मुखर्जी या चर्चेतही आल्या होत्या. यासोबत स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.